माझ्या 1 कोटीच्या पोर्टफोलिओवरला 15 लाखावरती मला रिटर्न मिळणार नाहीये, हे तिकीट मला काढावं लागेल. तर किमान माझ्या 85% पोर्टफोलिओचं चांगलं कंपाऊंडिंग आणि त्याच्यावरती मी पूर्णपणे व्यवस्थित रिस्क घेऊन अग्रेसिव्ह डिसिजन घेण्यासाठी मी मुक्त असेल. मी सगळेच माझे पाय एकात एक अडकवून ठेवलेल्या नियोजनात असेल, तर हे नीट व्यवस्थित वेगवेगळं केलेलं नसेल तर माझे पाय अडकून पडतात. रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे तुमच्या पोर्टफोलिओ मधनं दिसलं पाहिजे. तुमच्या SWP जे दर महिन्याला मिळणारं उत्पन्न आहे ते इक्विटीमध्ये पाय अडकून असलेलं असेल तर आपण अग्रेसिव्ह डिसिजन घेताना सुद्धा मागे पुढे पाहू.